स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो। बघा मैत्रिणींनो, दिवाळी जवळ आलेली आहे। सर्वांना दिवाळीची लगबग, सर्वांना खरेदीची लगबग, घर साफसफाई करण्याची लगबग लागलेली आहे। जणू काही दिवाळी येते म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी उजाला घेऊन येते असं आपल्याला वाटत असतं नेहमी। त्यामुळे आपण खूप प्रसन्नतेने आणि आत्मीयतेने दिवाळीमध्ये आपण आपले सर्व कामं करत असतो। तर त्याच्यामध्ये सर्व नातेवाईक भेटतात, एकमेकांचे सुखदुःख वाटून घेतात। तर अशा प्रकारे आपण एक दिवाळी साजरी करतो। दिवाळी येण्याआधी घरातून अशा कोणत्या 5 वस्तू आहेत त्या ज्या घरातून तुम्ही काढून टाकल्या पाहिजेत, ज्याने ज्या वस्तू काढून टाकल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांती नांदणार आहे। तर अशा कोणत्या 5 वस्तू आहेत त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये चैतन्य निर्माण होणार आहे, त्या वस्तू मी आज तुम्हाला सांगणार आहे की त्या तुम्ही ताबडतोब असतील तर काढून टाका। त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण राहणार आहे वर्षभर, पुढची दिवाळी येईपर्यंत। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा। प्रत्येकजण दिवाळीची अगदी आतुरतेने वाट पाहत असतो। याचं कारण म्हणजेच दिवाळीचा सण हा एक वेगळाच उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा देऊन जातो। घरामध्ये फराळ, सजावट, रांगोळी याची रेलचेल तर चालूच असते। यंदा 28 ऑक्टोबरपासून म्हणजेच आपण वसुबारसपासून दिवाळी सुरू झाली असे म्हणतो। तर दिवाळीला सुरुवात 28 ऑक्टोबरपासून होत आहे आणि दिवाळी म्हटली की आपण स्वच्छतेच्या कामाला खूप जास्त महत्त्व देत असतो। याचं कारण म्हणजे दिवाळीमध्ये आपण जी पूजा करतो त्या देवी लक्ष्मीला स्वच्छता सर्वाधिक प्रिय आहे। आणि माता लक्ष्मी ही चंचल स्वभावाची असल्यामुळे तिला आपल्या घरामध्ये टिकवून ठेवणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। आणि ज्या घरामध्ये स्वच्छता आणि शांतता आणि प्रसन्नता असते तिथे माता लक्ष्मी सर्व काळ राहते। आणि रोजच्या धावपळीच्या जगामध्ये आपण घरामध्ये वरवरची साफसफाई करत असतो। तर दिवाळीची साफसफाई करताना तुमच्या घरामध्ये वर्षानुवर्ष पडलेल्या वस्तू असतील तर त्या नक्की काढून टाका। माता लक्ष्मीचे भक्त आहेत त्यांनी कमेंटमध्ये श्री माता लक्ष्मी लिहायला विसरू नका। मैत्रिणींनो, बघा, शास्त्रानुसार काही अशा वस्तू आहेत ज्या आपल्या घरामध्ये अजिबात ठेवायच्या नाहीत। आता आपली दिवाळीच्या स्वच्छतेची तयारी तर सुरूच होईल, तर त्यानिमित्ताने आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये असलेल्या सर्व तुटलेल्या सर्व वस्तू आपल्याला काढून टाकायच्या आहेत, ज्या अजिबात वापरायच्या नाही आहेत। कधीकधी आपण एखादी वस्तू तुटली, फुटली किंवा थोडीफार चिरली तर लगेचच टाकून देत नाही। किंवा मग कधीकधी असेही होते की आपण स्वतःच्या कष्टाने, स्वतःच्या पैशाने म्हणजेच खूप जास्त मेहनतीने एखादी वस्तू घेतलेली आहे आणि आपला जीव त्याच्यामध्ये अडकलेला असतो। मग ती वस्तू जेव्हा तुटते, फुटते, मग ती टाकून देण्याचं काही मन काही करत नाही। कधीकधी असं, आणि ती वस्तू कामाचीही नसते। कधीकधी असेही होतं की आपण त्या वस्तूला पर्याय म्हणून दुसरी वस्तू घेतलेली सुद्धा असते, तरी पण आपण ती पहिली वस्तू काही टाकून देत नाही। पण बघा, या वस्तूंमुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होत असते आणि त्याचा परिणाम म्हणून घरामध्ये वादावादी सुरू होतात किंवा इतर समस्या देखील निर्माण होतात ज्या आपल्याला कळत देखील नाहीत, की ज्यांचा सामना करायला आपल्याला जरा अवघडच होतं। त्यामुळे दिवाळीच्या या स्वच्छतेच्या निमित्ताने तुम्ही त्या वस्तू पुन्हा काढून टाका, त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावा, म्हणजे एक प्रकारे तुमच्या घरातून दरिद्री निघून जाईल। कारण दिवाळी हा सुख समृद्धीचा सण आहे। दिवाळीला घराची साफसफाई करताना सर्वात आधी घरातील तुटलेल्या काचेच्या वस्तू फेकून द्या। घरात खिडकीच्या काचा तुटल्या असतील तर त्या दुरुस्त करून त्या घरामध्ये बंद पडलेली घड्याळं अजिबात ठेवू नका। कधीकधी आपल्याला घड्याळाची डायल खूप आवडते किंवा त्याचा असणारा बेल्ट देखील आपल्याला खूप आवडत असतो किंवा खूप मेहनतीने आपण ते घड्याळ घेतलेले असते, त्यामुळे ते खराब जरी झाले किंवा बंद जरी पडले तर आपण काही ते लवकर फेकून देत नाही। शोपीस म्हणून का होईना किंवा आठवण का होईना म्हणून आपण ते घरात ठेवत असतो, हा आपला अट्टहास असतो। पण बघा, घड्याळाचे महत्त्व काय आहे, आपल्याला वेळ दाखवणे। त्याच पद्धतीने जेव्हा हे घड्याळ बंद पडते तेव्हा ते वेळ दाखवण्याचं सुद्धा आपल्याला बंद करतो। तर मग काय होतं की बंद पडलेलं घड्याळ माणसाच्या प्रगतीची वेळसुद्धा थांबवते, असं आपल्या वास्तुशास्त्रात ते म्हटलेलं आहे। त्यामुळे बंद पडलेलं घड्याळ अजिबात ठेवू नका। त्याचबरोबर दिवाळीची स्वच्छता करताना आपल्या घरामध्ये ठेवलेले शोपीस, फुलदाणे असतील आणि ते आता भरपूर खराब झालेले आहेत, त्याला धूळ साचलेली आहे, त्याचा कलर गेलेला आहे, तर तुम्ही ते काढून टाकायचे आहे। त्याचप्रमाणे त्याच्यामधली जी फुलं आहेत ती खराब झालेली आहेत तर ते फेकून द्या।
त्याचबरोबर ज्या वस्तू आपल्या इलेक्ट्रॉनिक्स असतात त्या रिपेअर होणार असतील, दुरुस्त होणार असतील तर दिवाळीच्या निमित्ताने पहिल्यांदा दुरुस्त करून आणा. आणि दुरुस्त होणार जर नसतील तर तुम्हाला त्या भंगारमध्ये टाकून द्यायच्या आहेत किंवा त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावायची आहे. बघा, तुमच्या घरामध्ये जुने रेडिओ असतील, टी व्ही असतील किंवा बंद पडलेले मोबाईल. आजकाल वेळेनुसार माणूस लगेच नवीन मोबाईल घेतो आणि जुने आता कालबाह्य झालेले मोबाईल घरामध्ये पडून असतात, तर ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित ठिकाणी देऊन टाका. त्याचबरोबर तुमच्या घराचे दरवाजे असतील, टॉयलेट बाथरूमचे दरवाजे असतील, तुमचे मेन गेट असेल बाहेर आणि त्याच्यामधून जाणारा कर्कश आवाज येत असेल किंवा तुमचे जे फर्निचर असेल ते उघडझाप करताना त्याच्या बिजागऱ्यामधून आवाज येत असेल, त्या गंजले असतील तर तुम्ही तिथं तेल लावू शकता. कापसाचा बोळा घेऊन तुम्ही तिथे तेल सोडू शकता आणि त्या बिजागऱ्यावर थोडं थंड तेल जरी तुम्ही ओतलं थोडंसं त्या दाराच्या कडीतून किंवा गेट असेल तर त्यात अजिबात आवाज येणार नाही. पण जेव्हा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, दारांमधून गेटमधून असा कर्कश आवाज येतो, तेव्हा आपल्या घरामध्ये सुद्धा कर्कर वाढते असे म्हटले जाते, भांडण वाढतात. तर या गोष्टींची काळजी तुम्हाला दिवाळीच्या निमित्ताने घ्यायची आहे. घरामध्ये तुम्ही जुनी भांडी ठेवलेली असतील, त्याचबरोबर लहान मुलांची काही खेळणी असतील, सजावटीच्या काही वस्तू असतील, कपडे, चप्पल, फाटलेल्या चादरी त्वरित तुम्हाला घरातून बाहेर काढून टाकायचे आहेत. एखाद्या गरजूला देखील तुम्ही ते देऊ शकता. तर शक्यतो जे आपण लाईटवर चालणारे दिवे वगैरे घेतो तर त्यांनी काही दिवाळीला पाहिजे तशी शोभा येत नाही. त्यामुळे पण जर आपण लावल्या पाहिजेत आणि जुने जे काही दिवे असते ते सुद्धा खराब होऊन जातात, तर त्यानुसार तुम्ही जुने खराब झालेले लाईटवर चालणारे दिवेसुद्धा काढून टाकायचे आहेत. थोडक्यात काय तर बंद पडलेल्या सर्व वस्तू तुम्हाला घरातून काढून टाकायच्या आहेत. आपल्या घरामध्ये धनाचं, पैशाचं, कागदपत्राचं एवढंच काय, प्रवास करताना आपल्याला सामानाचे संरक्षण करण्यासाठी आपण कुरूपाशी मदत घेतो, कुलपाची मदत घेतो. जेव्हा भाग्योदय होतो तेव्हा नशिबाचे टाळे उघडले असो आपण म्हणतो. अशी कुलपासारखी सामान्य परंतु अतिशय महत्त्वाची वस्तू बंद पडलेली म्हणजे गंजलेली जरी असेल तर ती सुद्धा घरामध्ये ठेवू नका. तुमच्या करिअरला कुलूप लागेल आणि प्रगती थांबेल. त्यामुळे दिवाळीची साफसफाई करताना तुम्हाला गंजलेलं कुलूप देखील मैत्रिणीनं काढून टाकायचं आहे आणि त्याऐवजी तुम्हाला नवीन कुलूप या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता. यानंतर पुढची सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपल्याकडे असणारे, आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा देवी देवतांच्या संबंधित काही ग्रंथ देखील असतात. त्यांची मूर्ती असतात, फोटो असतात. तर त्यापैकी काही ग्रंथ, पुस्तिका आता खराब झालेले असतील, डागाळले असतील तर त्यासुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे विसर्जन करायचे आहेत. तर ज्या मूर्ती भग्न पावलेल्या असतील, तुटल्या असतील किंवा माशी लागली असेल तर तुम्ही काय करायचं आहे, त्या मूर्ती तर त्यांना दहीभात देऊन पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहेत. तर तुमचं घर असेल, घराच्या आसपास कुठे आता पावसाळ्याच्या निमित्ताने काही काटेरी झाड उगवलेली असतील आणि ज्यांचा खरंच काही उपयोग नाही आहे अशी झाडे देखील तुम्हाला काढून टाकायची आहेत. हवं तर दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही नवीन वृक्षारोपण देखील करू शकता. मैत्रिणींनो, अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आपले आयुष्य बदलू शकतील, त्यासाठी करायच्या आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रियजनांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.